मुंबई पोलिसांकडून नागरिकांना मोठा दिलासा. परिमंडळ 7 मध्ये 1.92 कोटींचा ऐवज परत. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 7च्या वतीने आज मुलुंड येथे भव्य मालमत्ता प्रदान कार्यक्रम पार पडला. चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांच्यासह परिमंडळातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नागरिकांना हा ऐवज सुपूर्द करण्यात आला. पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपास करत 1087 मोबाईल फोन, सुमारे 23 तोळे सोने, चांदीचे दागिने, दुचाकी वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,92,00,000 रुपयांचा ऐवज मूळ मालकांना परत दिला. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. यावेळी पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले. निरीक्षक, सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, आपण आज हा डॉक्टर श्री महेश पाटील यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण मार्गदर्शन करावे. कारण आम्ही काय करतो, सर्व दोष दुसऱ्यावर पडतो. एकातली घरातली वस्तू गेली, काही झालं तरी खापर दुसरा फोडायचं. सामान्य माणूस देतो, तो गुन्हा करतो, गुन्हा लपवण्यासाठी लाच देतो आणि त्याला भर पडतो. पोलीस अधिकारी, कोणताही अधिकारी लाच घेत. या ठिकाणी ज्या तक्रारदारांना त्यांचा मूल्यवान त्यानंतर सोहम सिंग राजपूत रोख रक्कम त्यानंतर मुलुंड पोलीस स्टेशन तक्रार. त्यानंतर पुढील तक्रारदार प्रशांत परोळेकर यांनी तयार राहायचं आहे. त्याचबरोबर तिला. त्यानंतर कांजूरमार्ग पोलीस स्टेशन श्रीमती रंजना फडके यांना 27 तोळे 430 ग्रॅम मनीषा खैरे 11,000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल या ठिकाणी त्यांना परत केला जातो. ग्रॅम सोन्याचे दागिने. त्याचबरोबर भांडूप पोलीस स्टेशनच्या पुढच्या तक्रारदार पंतनगर पोलीस ठाण्याचे तक्रारदार ईशा जोशी 2 किलो 460 ग्रॅम चांदीची लगड. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे चांदीचा भाव सध्या काय आहे, तर जोरात टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायचं. पुढील तक्रारदार आहेत संकेत पुरी. त्यानंतर पार्कसाईड पोलीस ठाण्याचे तक्रारदार आहेत. तक्रारदार मुद्देमाल घ्यायचा आहे. पंतनगर पोलीस ठाणे किशोर सावंत. त्याच्यानंतर ईशा जोशी. ईशा जोशी
ठाणे निधी सेठ, त्याच्यानंतर गणेश करळे. आपण या कार्यक्रमाला मुद्देमाल हस्तांतरासाठी सुरुवात करायची आहे. सुरुवातीला घाटकोपर पोलीस स्टेशन सर्व मुद्देमाल आपल्याला या ठिकाणी वेळेत आणि लवकरात लवकर हस्तांतरित केला जाणार आहे. मी मान्य अपर पोलीस आयुक्त स्टील थोडं खाली घ्या. प्रशांत हात खाली घ्या. प्रशांत हात खाली घ्या. मुद्देमाल तक्रारदार आणि नागरिकांना परत करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये आणून जो मुद्देमाल चोरी गेलेला आहे ही मोठमोठी आव्हाने असताना नागरिकांच्या चोरी गेलेला मुद्देमाल आणि मोबाईल या ठिकाणी आपण उपस्थितांना परत करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांना एक गोष्ट मी एकदा सांगू इच्छितो की पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 अंतर्गत येणाऱ्या एकूण 8 पोलीस ठाण्यांमध्ये जवळपास हे अमोल साईड लावून दोन म्हणजे ही दोन कसं आहे प्रधान आणि आता मी सिनियर 15 अच्छा बरोबर नॉर्मल काम करतो मी काय 20 त्याला बोललो मित्राला बोललो तो आलाय आयफोन 14 येणार म्हणून आलाय. एक फोटो भारी बना. हो पैसा गरज झाला पंतनगरचं काय बॉक्स आहे 226 हे द्या ना हे मधलं एक फोटो भारी बना. हो पैसा गरज झाला पंतनगरचं काय बॉक्स आहे 226 हे द्या ना हे मधलं पण
तर तब्बल 1 कोटी आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पावणे 2 कोटीपर्यंतचा मुद्देमाल आज पोलिसांनी परत दिलेला आहे परिमंडळ 7 मधल्या. कसं पाहता या कार्यक्रमाकडे? हे मुंबई शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरामधील ज्या लोकांचे मोबाईल चोरी झालेले आहेत किंवा हरवलेले आहेत अशा मोबाईलची शोध घेण्याची सूचना साहेबांनी दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने या प्रत्येक पोलिसमध्ये आपण एक पथक तयार करण्यात आलेले आहेत आणि हे जे मोबाईल चोरी झालेले किंवा हरवलेले आहेत त्याचं रिकवर करण्याचं काम मोठ्या पातळीवर चालू आहे. आज त्याच अनुषंगाने 1000 मोबाईल आपण आज ज्यांचे मोबाईल रिकवर झालेले आहेत, ज्यांचे मोबाईल चोरी झाले होते ते आपण त्यांना परत करत आहोत. त्याचप्रमाणे इतर जे सोन्या चांदीचे काही चोऱ्या झाल्या होत्या त्याचेसुद्धा मुद्देमाल आपण परत करत आहोत. असा 1,91,00,000चा मुद्देमाल आज ज्यांचे चोरी झाले होते त्यांना परत करत आहोत. सर, मोबाईलचं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता तब्बल तुम्ही म्हणाले 25% अगोदरचा रेशो होता तो आता प्रचंड वाढलेला आहे. कशा प्रकारे आता हे डिटेक्शन होतं आणि लोकांना कसा फायदा होतो त्याचा? हे केंद्र शासनाने CAR नावाचं पोर्टल यासाठी तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये ते मोबाईल रिकवर करण्यासाठी, कारण हे मोबाईल जे चोरी होतात किंवा हरवतात ते भारतामधील कुठल्याही शहरामध्ये किंवा प्रदेशामध्ये जातात तर ते आपल्याला ट्रेस करण्यामध्ये याचा मदत होते. त्याचा आपल्याला फायदा होत आहे. त्याच्यामुळेच हे मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये रिकवर होत आहेत. लोकांनी अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस मोबाईल चोरीला जातात काय काळजी तत्काळ घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तर मोबाईल चोरी झाल्यानंतर तत्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करायला पाहिजे किंवा हे जे CAR नावाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती स्वतःसुद्धा ते मोबाईल जे चोरी झाला किंवा मिसिंग झाला त्याची माहिती भरू शकतात. ते मोबाईल मिळण्यामध्ये मदत होते. सर, क्या कहेंगे, लगभग 2.25 करोड़ रुपए की प्रॉपर्टी जो है लोगों को वापस की गई है, किस तरह से? मुंबई शहर के पुलिस आयुक्त उनके निर्देश के अनुसार जो मोबाइल गुम हो जाते हैं या चोरी हो जाते हैं उनका रिकवर करने का जो काम है वो बड़ी संख्या पे हम कर रहे हैं. और ये जो मोबाइल चोरी हो जाते हैं या गुम हो जाते हैं तो उनको CAR पोर्टल का केंद्र शासन ने जो शुरू किया है उसका हम यूज़ कर रहे हैं. और आज मिनिमम 1000 मोबाइल हम लोगों ने जो जिनके मोबाइल गुम हुए थे या चोरी हुए थे उनको रिटर्न किए हैं. और बाकी भी जो गहने हैं, ज्वेलरी है जो चोरी हुई थी उनके रिटर्न कर दिए. तो आज 1,91,00,000 का मुद्देमाल रिटर्न किया है. लोगों ने किस तरह से ऐसे अगर मोबाइल चोरी जाते तो क्या करना प्रायोरिटी है? अगर आपका मोबाइल चोरी होता है या गुम हो जाता है, मिसिंग हो जाता है तो उसकी तुरंत कंप्लेंट पुलिस स्टेशन में करना चाहिए या फिर जो CAR नाम का जो पोर्टल है जो सेंट्रल गवर्नमेंट ने शुरू किया है उसके ऊपर भी आप आपकी कंप्लेंट कर सकते हैं. और जो मोबाइल चोरी हुआ है या गुम हुआ है उसके डिटेल अगर भरते हैं तो मोबाइल रिकवर होने पे मदद हो जाती है. थैंक यू.